फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. जय महाराष्ट्र. खरं तर आजचा हा आक्रोश मोर्चा हा यासाठी मी काढला कारण महाराष्ट्रातून एक एक प्रकल्प जे आपल्या हातातून निघून चाललेले आहेत ते आपल्या समोर मला डोळ्यासमोर आणायचे, लोकांसमोर आणायचे. अरे जरा हे थांबवा ना, जरा आता शांत राहते, नंतर करा. जसं मला सचिन भाऊ देखील सांगत आहेत, आता हा आक्रोश मोर्चा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातले असतील, मावळमधले असतील, या पूर्ण आजूबाजूच्या परिसरातले सगळे तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक असतील, आता मला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भेटले, आपल्या इकडचे शेळकेंना भेटले, आमदार, सगळेच हे सगळे लोक मला उत्स्फूर्तपणे फोन करतात. आता पण गाडीतून येताना मला अनेक लोक गाड्यातून भेटले, बाईक्सवर होते की साहेब आम्ही मोर्चाला येतोय, जरा थोडं हळू जा. पण हा मोर्चा जसं मी उतरल्यापासून बघतोय, एक वेगळा रोष, एक वेगळा राग आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आज ह्या तळेगावमध्ये येत असताना मी थोडा विचार करत होतो, आठवण करत होतो, आणि माझ्या मनात हेच दुःख होतं, थोडी खतखत ह्याच गोष्टीची होती की आज जसं आपण इथे सगळे जमलो आहोत, हा युवा आक्रोश मोर्चा जो आहे, जर हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट आपण आणला असता, म्हणजे आणला असताच, आणि आज इथे जल्लोष मोर्चा झाला असता. आज खरं तर इथे जल्लोष मोर्चा झाला असता. पण दुःखाची गोष्ट ही आहे, कुचिक साहेब आपण देखील ह्या पूर्ण क्षेत्रात काम केलेलं आहे, नितीनजी तुम्ही काम केलेलं आहे, आणि तुम्ही अशा वेळी काम केलं जेव्हा इथे महाराष्ट्रात कामगारांना संधी होती, नोकऱ्यांसाठी संधी होती, रोजगारासाठी संधी होती, आणि तेव्हा तुम्ही युनियन बनवायला सुरू केलं. आपल्या शिवसेनेचे युनियन असेल, सचिन भाऊ तुम्ही देखील, आज भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, प्रत्येक पक्षाची अनेक वेगळ्या वेगळ्या ज्या कामगार पक्ष आहेत किंवा सेना असतील, ह्या त्यावेळी संधी होती. ती संधी आता आपण बघतोय की ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये रोजगार मिळेल की नाही, म्हणजे ठीक आहे तुम्ही खोके घेऊन गेलात तर कदाचित सरकारमध्ये तुम्हाला काहीतरी मिळेल, पण आज महाराष्ट्रात चांगल्या कंपन्या येत आहेत की नाही, रोजगाराची संधी उपलब्ध होणार की नाही, ह्याच्यावर मोठा प्रश्न पडलेला आहे. अरे जरा ड्रोन बाजूला करा ना, त्याचा आवाज जास्ती आहे, ते खोके सरकार सारखं आहे, आवाज जास्त आणि काम कमी, आणि हवेतच असतं, पायावर जमीन पायावर कधीच नसतं, आणि पायावर जमीन कधी नाही, खोके सरकार. पण ठीक आहे, हे असलं तरी हा आक्रोश जो आहे तो आज मला तरुणांच्या डोळ्यात दिसत आहे. खरं तर 2 आठवड्यापूर्वी मी एक साधा ट्विट टाकला होता, जेव्हा अनिल अग्रवाल साहेबांनी, जे वेदांताचे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी जो एक ट्विट केलेला की आम्ही आता गुजरातच्या राज्यामध्ये चाललो आहोत, तिथे आम्हाला चांगली जागा मिळालेली, आणि तिकडच्या त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि उद्योग मंत्र्यांचं त्यांनी कौतुक केलं की त्यांनी जी काही मेहनत घेतली, त्यांनी जे काही पाठपुरावा केला त्याचं त्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं, आणि हा मोठा प्रोजेक्ट वेदांताचा गुजरातमध्ये मला वाटतं ढोलेरा गावात चाललाय असं त्यांनी जाहीर केलं. मला दुःख ह्या गोष्टीचं नाही की प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला, मला ह्या गोष्टीचं दुःख नाही की दुसऱ्या राज्यात गेला. ठीक आहे, ह्या देशामध्ये अनेक आपल्यासारखी राज्य आहेत जिथे अजून संधी निर्माण व्हायची आहे. महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, आपण आर्थिक राजधानी आहोत या देशाची. अनेकदा आपण बघितलंय, वर्षानुवर्ष आपल्या स्वतःच्या मेरिटवर, स्वतःच्या हक्कावर आपण इथे रोजगार खेचून आणलेले आहेत, मोठ्या इंडस्ट्री खेचून आणलेल्या आहेत, ऑफिसेस खेचून आणले असतील, मग ते एअर इंडियाचे असतील, RBIचे असतील, इन्शुरन्स कंपन्यांचे असतील, केंद्र सरकारचे असतील, प्रायव्हेट कंपन्या असतील. आपल्याच राज्यात, ह्या देशातले जास्तीत जास्त उद्योजक आपल्या मुंबईत राहतात, पुण्यात राहतात, आपल्या राज्यात राहतात, ह्याचा मला अभिमान आहे. आणि हे पण मला माहित आहे, हे पण मला कळत असतं की देशाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, संपूर्ण देशाचं जर प्रगती बघायची असेल, तर महाराष्ट्र काय सगळ्या राज्यांमध्ये आपल्यासारखी जी राज्य असतील, ज्यांना रोजगार पाहिजे, आपल्यासारखी जेवढी राज्य असतील या देशात, ज्यांना रोजगाराची संधी खेचून आणायची, त्यांचा देखील तो अधिकार बनतो की त्यांनी देखील केंद्र सरकारकडे असेल किंवा ह्या प्रायव्हेट कंपन्यांकडे असेल, पाठपुरावा करून
ही कंपन्या किंवा हे केंद्र सरकारचे जे मोठे प्रोजेक्ट असतात आपापल्या राज्यांमध्ये कसे खेचू शकतात हा त्यांचा अधिकार आहे. आणि हे आपण करणं गरजेचं आहे, कारण देशातला प्रत्येक कानाकोपरा जेव्हा जिथे रोजगाराची संधी उपलब्ध होईल तेव्हाच आणि तेव्हाच आपण देशाला पुढे नेऊ शकू ह्या विचारांनी आपण सगळे काम करत असतो. पण दुःख या गोष्टीचं होतं मला की जो प्रोजेक्ट 100% ठरलेला की हा महाराष्ट्रात येणारच, जो प्रोजेक्ट 100% ठरलेला ह्या तळेगावमध्येच येणार, जो प्रोजेक्ट 100% ठरलेला की इथून बाजूलाच येणार, मग तो प्रोजेक्ट सरकार बदलल्यानंतर बरोबर तुम्ही पळवला कसा? म्हणजे तुम्ही ज्या राज्यात आमचे 40 आमदार पळवून नेलेत ते आमदार आता गुजरातमधून गुवाहाटी, गुवाहाटीमधून सुरत, सुरतमधून नाही सुरत गुवाहाटी, तिथून गोवा, तिथून महाराष्ट्रात आणले. तसा हा वेदांता फॉक्सकॉनचा तुम्ही प्रोजेक्ट केला आता गुजरातमधून गुवाहाटीला पाठवणार आहात का? तिथून मग गोव्यात आणणार आहात का? आणि मग परत महाराष्ट्रात आणणार आहात का? मला अजूनही आठवतं की जानेवारीच्या आसपास साधारण 21 की 22 जानेवारी ह्याच वर्षाचं आम्ही त्या तारखेला झूम कॉलवर, कारण त्यावेळी देखील कोविडचे रुग्ण हे झपाट्याने वाढत होते आणि त्यावेळी देखील आम्ही अनिल अग्रवाल साहेबांबरोबर झूम कॉल केला. सचिन भाऊ आपल्याला माहिती असेल, मी होतो, देसाई साहेब होते, प्रफुल्ल पटेल साहेब होते, कारण त्यांची ती ओळख होती. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला त्यांच्याशी भेट करून द्या. केंद्र सरकारचा एक चांगला प्रस्ताव आलेला आहे की सेमीकंडक्टर चिप जो गाड्यांमध्ये लागतो ते जर प्रोडक्शन करायचं असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी डिसेंबरमध्ये मागच्या वर्षाच्या 76,000 कोटीची सबसिडी ही जाहीर केली होती. आणि त्यांनी असंही सांगितलं की जी कुठची राज्य आमच्याकडे प्रस्ताव पाठवतील चांगल्यात चांगल्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देऊ आणि तिथे आम्ही त्या राज्यांमध्ये आणू. आम्ही त्याच प्रस्तावाचं, त्याच जे काही ही स्कीम होती सेमीकंडक्टरची 76,000 कोटीची जी सबसिडी होती त्याचा पाठपुरावा करून जानेवारीमध्ये पहिली बैठक झाली. आणि तेव्हाच आम्ही अनिल अग्रवाल साहेबांना सांगितलं की बघा, महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला माझा जिल्हा तुझा जिल्हा नाही, जिथेही तुम्हाला महाराष्ट्रात जायचं असेल, मग आमच्या विदर्भात जायचं असेल, आमच्या मराठवाड्यात जायचं असेल, आमच्या पश्चिम महाराष्ट्रात जायचं असेल, आमच्या मुंबईत जायचं असेल, उत्तर महाराष्ट्रात, सगळीकडे जिथे जायचं असेल तुम्हाला, तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या वतीने की सगळ्यात चांगली जागा कुठची, सर्वोत्तम जागा कुठची, तिथे आम्ही तुम्हाला जागा देऊ आणि तिथे जे काही तुम्हाला लागेल हे सरकारकडून आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर अनेकदा बैठका झाल्या. मे मध्ये आमची डॅव्हॉसमध्ये बैठक झाली. त्याच डॅव्हॉसमध्ये मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, उद्योग मंत्री आपले, नितीन राऊत साहेब होते, आणि आम्ही तिघांनी मिळून डॅव्हॉसमध्ये गेल्यानंतर 3 दिवसामध्ये ह्याच महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीची गुंतवणूक आपण महाराष्ट्रासाठी आणली होती. तुम्ही विचार करा केवढे रोजगार उपलब्ध होऊन देणार आहेत आपण. पण हे सगळं होत असताना दुसरीकडे इतर रोजगाराचा विषय सुरू होता. म्हणजे जे विरोधी पक्षात बसले होते आणि जे आमच्याच बाजूला 40 गद्दार लोक जे होते, खोके सरकार बनवायचा विचार करत होते, त्यांच्यावर जी काही दडपणं असतील ती असतील, मला माहिती नाही, कदाचित तुम्हाला माहिती असतील दडपणं काय आहेत. नाही ऐकू नाही आलं मला, नाही ऐकू नाही आलं. आता ही जी काही दडपणं तुम्ही म्हणताय कदाचित असू शकतात, पण हेच स्वतःला वाचवायला महाराष्ट्राला मागे टाकायला निघाले होते. तुम्ही विचार करा, जो प्रोजेक्ट 100% या तळेगावमध्ये येणार होता, मला वाटतं झी चॅनल असेल, TV9 असेल, अनेक टीव्ही चॅनलनी आणि अनेक बातम्यांमध्ये देखील आपण बघितलं होतं की महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये जो काही फरक त्यांनी दाखवला, मग आपल्या तळेगावमध्ये आणि तिथे गेलेल्या ढोलेरामध्ये जो काही फरक दाखवला हा आपल्या समोर आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण त्याच वेदांता फॉक्सकॉनच्या कंपनीला 10,000 कोटीची सबसिडी जास्ती देणार होतो, गुजरातपेक्षा अधिक देणार होतो. याच महाराष्ट्रामध्ये आपण 1200 एकरची जागा पुण्यामध्ये तळेगावमध्ये आपण देणार होतो. हे सगळं ठरलेलं आणि आपण ती जागा असेल, वीज असेल, पाणी असेल, पुढच्या 40 वर्ष किंवा पुढच्या 99 वर्षासाठी जो काही आपण करार करणार होतो तो लोकांच्या समोर आलेला होता. आणि तरी दुसरीकडे कसे गेले, जिथे पाणी नाही, जिथे वीज नाही, अजून तिकडच्या आजूबाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर बनायचं, तिथे गेलेच कसे, हा मला प्रश्न पडतो. जसं मी सांगितलं ना की गुजरात बद्दल मी काही चुकीचं बोलणार नाही, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तिकडचे जे उद्योग मंत्री आहेत त्यांनी जेव्हा बघितलं की इथे सरकार बदललं आहे, इथे घटनाबाह्य सरकार बनलेलं आहे, हे सरकार जे कोसळणार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार तुम्ही लिहून घ्या, हे खोके सरकार बनल्यानंतर त्यांनी मौका पे चौका मारा आणि त्यांनी इकडे येणारा उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले. त्यांचं मी देखील कौतुक करतो की त्यांनी बरोबर आमच्यावर डोळे ठेवून होते की इथे सरकार बदलतं कधी आणि चांगला प्रोजेक्ट आपण गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये घेऊन कधी जातो, हे त्यांनी लक्षात ठेवलेलं.
पण आज प्रश्न हा उपस्थित होतोय, जसं मी सांगितलं की मी केंद्राला दोष नाही देणार, मी गुजरातला दोष नाही देणार, मी दोष देणार तो 100% आपल्या नाकर्ते खोके सरकारला देणार, कारण त्यांच्याच नाकर्तेपणामुळे हा प्रोजेक्ट इथून तिथे गेला. अहो ज्या प्रोजेक्टला आपण 10,000 कोटीची सबसिडी जास्ती देतोय, ज्या प्रोजेक्टला आपण वीज देतोय, पाणी देतोय, सगळ्या सवलती देतोय, या तळेगाव मध्ये काही कमी आहे का? इथे तरुण तरुणी आहेत ना रोजगारासाठी, आजूबाजूला कॉलेजेस आहेत ना, ऑटोमोटिव्हचा हब आहे ना, सगळं काही आहे, रस्ते आहे, इथून पुण्याला कनेक्टिव्हिटी आहे, मुंबईला कनेक्टिव्हिटी आहे, सगळं काही इथे सर्वोत्तम असताना, त्यांच्या रिपोर्टमध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 असताना आपल्या मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हतं की हा वेदांत फॉक्सकॉन कोण आहे आणि कुठून आला आणि कधी गेला. मी त्यांना जर मला विचारलं असतं थोडं 1-1.5 महिना आधी, तर मी त्यांना सांगितलं असतं, साहेब त्यांच्याकडे पण 50 खोके पोचवा आणि एकदम ओके करा. पण ह्या राज्यात चाललंय तरी काय तुम्ही बघा की ज्या मुख्यमंत्र्याने, एक तर खरं मुख्यमंत्री कोण आहेत हे मला पण अजून कळलं नाही ना, कोणालाच कळलंय खरा मुख्यमंत्री कोण हे आपल्याला अजून राज्याला माहिती नाही. बघा इथे कोणाला काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे सत्य काय आहे. पण आज तुम्हाला सांगतो, ज्या 26 जुलैला, ज्या 26 की 27 मला वाटतं 25-26च्या तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी विधान भवनाच्या फ्लोअरवर सांगितलेलं की तो वेदांत आलेला जणू काही तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि आपल्याकडे 4 लाख कोटी घेऊन येणार आहे. ओ साधी ही गोष्ट, 2 गोष्टींमध्ये फरक कळत नव्हता की वेदांताची इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकी 2.25 लाख कोटीची होती, पण मुख्यमंत्री हाऊसमध्ये एकेरी उल्लेख करतात. खरं तर हे उद्योजक जे जागतिक असतात त्यांना अरे तू रे किंवा एकेरी भाषा वगैरे चालत नाही, जेवढं थोडा आदर सत्कार करायला लागतो. तुम्हाला देखील माहिती आहे की तुम्हाला जेवढं काही यांच्या करायला लागतं, मागे लागायला लागतं, जेवढं काही यांना जपायला लागतं तेवढं जपणं गरजेचं आहे. कारण आज महाराष्ट्रात तरुण बघतो की रोजगार कुठे उपलब्ध होणार, महाराष्ट्रात गुंतवणूक कुठून येणार. केलं ना, आम्ही पण गेले 2.5 वर्ष ह्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये काम केलंय, मंत्री म्हणून काम केलेलं असतं. पण आपण कोण आहोत, आपण कुठच्या खुर्चीवर बसलो आहोत, खरं तर खुर्चीचा किस्सा हल्ली वेगळाच चाललाय. खुर्चीवर कोण बसतं हे त्यांना पण माहिती नाहीये, पण खुर्चीचा एक वेगळा मान असतो, खुर्चीचा एक वेगळा सन्मान असतो, ते ऑफिस जे असतं ते वेगळं असतं. पण महत्वाची गोष्ट ही आहे की हे सगळं होत असताना हाऊसमध्ये एकेरी उल्लेख करून 4 लाख कोटी येणार हे पहिलं हाऊसला खोटं बोलले. MIDCचं जे जर्नल होतं त्याच्यात सांगितलं 1 लाख कोटीची गुंतवणूक येणार. साधी गोष्ट आहे, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती आणि साधारण 1 लाख लोकांसाठी रोजगार ह्या महाराष्ट्रात निर्माण होणार होता. आपली तर भूमिका स्पष्ट होती की 80% भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे. तरी देखील मी अजून एक सांगतो, ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की ह्या देशातून प्रत्येक राज्यातून अनेक तरुण तरुणी येत असतात आपल्या राज्यामध्ये नोकऱ्यांची संधी बघायला, रोजगाराची संधी बघायला. ते जे स्वप्न घेऊन येतात इथे, ती स्वप्न का इथे नुसते येऊन बघत राहायची का? नोकऱ्या कुठे मिळणार, रोजगार कुठे मिळणार, गुंतवणूक कुठून येणार? ह्या गेल्या 2-3 वर्षात जे काही आपण बघत होतो की 6.5 लाख कोटीची गुंतवणूक महाविकास आघाडी सरकारने आणली, ते जे स्वप्न आपण इथे बांधत होतो, ते जे स्वप्नाला सत्यामध्ये घडवून आणत होतो, ह्याच खोके सरकारने ते स्वप्न मोडून तोडून इतर राज्यामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. मला दुःख या गोष्टीचं होतं की आज मी ऐकत आहे की कुठे तरुणांसाठी रोजगार मेळावा होत आहे, कुठे छोटे छोटे रोजगार मेळावे आता सुरू करतात. कारण आता मी रोजगाराची भूमिका इथे महाराष्ट्रात घेतल्यानंतर ना, तर आतापर्यंत सगळे जे यांचे विषय होते ते जागतिक होते, पण महाराष्ट्राची देणं घेणं नव्हतं. 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, हे काय बोलले, ते काय बोलले, हे बरोबर होते का, ते बरोबर होते का? सगळं जे काही झालं, घडलं, जे काही आपण भांडत आहोत ना, ते 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, त्याच्यासाठी भांडत आहोत. पण आपण पुढच्या आपल्या भवितव्यासाठी, पुढच्या 50 वर्षासाठी कोण भांडत आहे ह्याचा प्रश्न आज मी इथे उपस्थित करत आहे. तुमच्यासाठी कोण भांडत आहे? होय, रोजगारासाठी शिवसेना बोलायला लागली. वेदांताचा जो प्रश्न शिवसेनेने पहिला घेतला, आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली, काँग्रेस उभी राहिली, या महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. कारण प्रत्येकाला आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही तर खोके घेऊन एकदम ओके झालेले आहात, पण आमच्या रोजगाराचं काय, ह्या तरुण तरुणींच्या रोजगाराचं काय? मी आज संपूर्ण महाराष्ट्र जिथे जिथे फिरत आहे, प्रत्येक ठिकाणी बघत आहे की आहे ना, लोकांमध्ये दुःख आहे की जी गद्दारी झाली, जी खंजीर खुपसला पाठीत, हे एक दुःख आहेच. पण हे जेव्हा कळलं की नुसतं शिवसेनेच्या पाठीत खंजीर नाही खुपसलं या खोके सरकारनी,
तर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या पाठीत देखील खंजीर खुपसलेला आहे. कारण जो प्रोजेक्ट इथे 100% येणार होता तो ह्यांनी दुसरीकडे पळवून लावलेला आहे. ह्याची मला खंत आहे, ह्याचं मला दुःख वाटतं. आहेत ना, आज पण बसलंच वाटतं दिल्लीत. पण आज मी इथे विचारत आहे की दिल्लीत स्वतःसाठी 8 की 9 वेळा गेलेले आहेत. महाराष्ट्रासाठी तुम्ही कधी दिल्लीत जाणार आणि दिल्लीला विचारणार की महाराष्ट्राला काय देताय? ही हिंमत असेल तर जाऊन दिल्लीला विचारा. स्वतःला काय मिळतं सतत जाऊन विचारत असतात. महाराष्ट्राला काय मिळणार आणि कधी मिळणार हे जाऊन विचारा. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज मला काही ठिकाणून मी बघतोय, काही प्रेसमधून वाचत होतो की हा सवाल केला, तो सवाल केला, 5 सवाल केले, 10 सवाल केले, जागा दाखव. सरकार म्हणजे की एस्टेट एजंट नसतं. सरकारमध्ये जे काही होतं ते पारदर्शकतापणे होतं. आम्ही दाखवलेलं होतं सरकार कसं चालतं. आमच्या वेळी आमच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये कोविड असताना देखील 6.5 लाख कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात आणली आणि ती गुंतवणूक जी होती ती आम्ही करून दाखवली त्या महाराष्ट्रामध्ये. पण आज बघा काय चाललंय या राज्यामध्ये. जसं आज वेदांता फॉक्सकॉन निघून गेलेला आहे तसा दुसरा मोठा प्रोजेक्ट जो बल्क ड्रग पार्क होता तो देखील आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे. काय कारण असावं या बल्क ड्रग पार्कचं इथून निघून जाण्याचं? बल्क ड्रग पार्क साठी आम्ही मागच्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारला लिहिलं होतं की महाराष्ट्राला बल्क ड्रग पार्कची गुंतवणूक द्या. महाराष्ट्रामध्ये आम्ही रोह्यात इथे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये, जसं वेदांत फॉक्सकॉन आपण पुणे जिल्ह्यात आणणार होतो तसंच रायगड जिल्ह्यामध्ये आपण रोह्यात बल्क ड्रग पार्क करणार होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे उद्योग आहेत जे फार्मास्युटिकल मध्ये आहेत. मला वाटतं इथे पुण्यातच सिरम इन्स्टिट्यूट आहे. नुसतं देशात नाही तर जगात जास्तीत जास्त इंजेक्शन बनवणारं, वॅक्सिन बनवणारी इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रात आहे. हे आपल्याला अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे. हेच आम्ही तिथे सांगितलेलं की आम्हाला इथे बल्क ड्रग पार्क द्या. आमच्या महाराष्ट्रामध्ये 394 फार्मसी कॉलेजेस आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा फार्मसीचे विद्यार्थी किती आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की इथे तसे तरुणी शिकले नसतील तर इथे येऊन जरा तळेगावमध्ये या, रोह्यात या, आमच्या संभाजीनगरला जा, आमच्या नागपूरला जा, कोल्हापूरला जा, ठाण्यात जा, मुंबईत जा आणि बघा इथे तरुण जे आहेत ते शिकलेले सवरलेले कसे आहेत. नुसतं बघतायत, वाट बघतायत, ती रोजगाराची वाट बघत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये एवढे फार्मसीचे कॉलेजेस असून महाराष्ट्रामध्ये आपण 2,500 कोटीची सबसिडी देऊन, सवलत देऊन, महाराष्ट्रामध्ये आपण रोह्यात जागा देऊन, वॅक्सिन प्रोड्युसर जास्तीत जास्त असून, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस मध्ये सगळ्यात जास्तीत असून बल्क ड्रग पार्क देखील एक गेला गुजरातला, दुसरा गेला आंध्र प्रदेशला, तिसरा गेला हिमाचल प्रदेशला, पण महाराष्ट्रात आलाच नाही. ह्याचं दुःख मला वाटतं. हा बल्क ड्रग पार्क देखील जो होता, जसं वेदांता फॉक्सकॉन मध्ये 1 लाख मुलींना, तरुणींना रोजगार मिळणार होता, तसं या बल्क ड्रग पार्क मध्ये देखील 70 ते 80 हजार मुलींना, तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या. पण ह्या नोकऱ्या गेल्यात आता दुसऱ्या राज्यांमध्ये. जसं मी सांगितलं, मला दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याचं दुःख नाही, तिथे देखील आलंच पाहिजे. दिलात ना तुम्ही, गुजरातला दिलात ना, आनंदाने द्या. हिमाचल प्रदेशला दिलात ना, आनंदात द्या. आंध्राला दिलात, मिळालंच पाहिजे. पण तसंच मग आमच्या महाराष्ट्राने काय चूक केली होती की महाराष्ट्र ह्या फार्मसी प्रोजेक्टमध्ये सर्वोत्तम असून नंबर 1 वर असून आम्हाला हा प्रोजेक्ट मिळालाच नाही. काय नक्की चूक केली आम्ही? म्हणजे ज्या प्रोजेक्टचा पाठपुरावा आम्ही करत होतो, मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे तत्कालीन त्यावेळी स्वतः करत होते. 2-3दा केंद्र सरकारशी बोलले, पत्र व्यवहार केला आम्ही. हे सगळं पाठपुरावा करत असताना जर आम्ही आमच्या सरकारमध्ये हा प्रोजेक्ट जर 100% आणू शकलो असतो, मग ह्या खोके सरकारने का नाही आणला, हा माझा दुसरा सवाल इथे बनतो. जसं हे 2 महत्वाचे प्रोजेक्ट निघून गेले, तसं परवा मी एक बातमी वाचून दाखवली. आमच्या बँड्रामध्येच म्हणजे वर्सोवा बँड्रा सी लिंक, जिथे मी राहतो तिथून काही ठराविक किलोमीटरवर एक मोठा सी लिंक बनत आहे. ती प्रायव्हेट कंपनी आहे. प्रायव्हेट कंपनीने कुठून कुठे रोजगार घ्यावेत, कुठे इंटरव्ह्यू घ्यावेत ह्याच्यात मी काही म्हणणार नाही, कारण हा त्यांचा अधिकार असतो. पण दुःख या गोष्टीचं होतं, अरे जरा ड्रोन काढा ना रे तिथून. कोण चालवते ड्रोनला? जे मी सांगत होतो की वर्सोवा बँड्रा सीलिंग साठी जे रोजगार पाहिजे होते त्याचं क्वालिफिकेशन सोपं होतं. बीई सिव्हिल इंजिनियर किती असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये? इथे आहेत का कोण? हात वरती करा. बातमी वाचली तुम्ही? ती वाचली का बातमी? वाचली ना. ती बातमी 4 ते 5 वेगळ्या क्वालिफिकेशन साठी होती. सिव्हिल इंजिनियर सगळ्यांना पाहिजे होते वेगवेगळे. कोण प्रोजेक्ट मॅनेजर असेल, कोण मरीन इंजिनियर असेल. ह्या सगळ्या घडामोडींसाठी
त्यांनी इंटरव्ह्यू कुठे ठेवलेत? चेन्नईमध्ये. आणि जेव्हा मी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी पहिलं सरकारने हात झटकले, सांगितलं नाही नाही आमचा काही संबंध नाही, हे तर प्रायव्हेट कंपनीचं. मी बोललो तरी देखील खातं हे मुख्यमंत्री महोदयांचं स्वतःचं आहे. जेव्हा सांगतात भूमिपुत्रांना आम्ही न्याय देऊ, जेव्हा सांगतात हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय, मग जसं तुम्ही चेन्नईत इंटरव्ह्यू लावलेले आहे तिथे लावा, दिल्लीत लावा, लुधियानात लावा, काश्मीरमध्ये लावा, पण आमच्या महाराष्ट्रात, आमच्या तळेगावमध्ये का नाही, आमच्या पुण्यामध्ये का नाही, आमच्या लोणावळ्यामध्ये का नाही, आमच्या रोह्यात का नाही, संभाजीनगरमध्ये का नाही, मुंबईत का नाही, ठाण्यात का नाही, हा विषय बनतो. पण ह्याच्यावर पुढे जाऊन निर्लज्जपणा जिथे जाणवला मला तो हा होता की त्यांच्या काही काय बोलतात त्याला स्पोक्सपर्सन, त्या लोकांनी सांगितलं आम्हाला उत्तर असं दिलं की महाराष्ट्रात आम्ही 1750 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, 1750 लोकांचे. पण त्या प्रवक्त्यांनी अजून एक सांगितलं की 1750 लोकांमध्ये जॉब देण्यासारखा महाराष्ट्रात एकही सापडला नाही. हे शक्य आहे का? ह्याच्यावर विश्वास बनतो तुमचा? बसत आहे विश्वास? मी आज चॅलेंज देतोय चला मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही तिथे आंदोलन करणार नाही, आम्ही मोर्चा घेऊन जाणार नाही. हिम्मत असेल तर तुम्ही आदेश द्या आणि सांगा त्या कंपनीला की सगळेचे सगळे इंटरव्ह्यू आमच्या महाराष्ट्रातच झाले पाहिजेत. महाराष्ट्राच्या सगळ्या शहरांमध्ये, सगळ्या गावांमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यू घ्या. ठीक आहे, मी हे बोलत नाही की कुठच्या भाषिकाला द्या किंवा कुठच्या प्रांतातल्या द्या, ज्याला कोणाला चांगलं वाटत असेल त्याला द्या, पण वॉक इन इंटरव्ह्यू आमच्या महाराष्ट्रात जर काम असेल तर इथेच झाले पाहिजेत. तामिळनाडूत होणार असेल तर तिथेच झाले पाहिजेत. द्या संधी, सगळ्यांना द्या, जगभरात सगळ्यांना संधी द्या, पण इंटरव्ह्यू जिथे होतात, जिथे काम होतं त्याच राज्यात इंटरव्ह्यू झाले पाहिजेत. पण हे दोन मोठे प्रोजेक्ट हातातून निघून गेले, नोकऱ्यांची संधी निघून जात आहे. पण परवाकडे मला अजून एक धक्का बसला, तो हा होता की अजून एक उत्तर आले केंद्र सरकारचं. आमचे जे खासदार महोदय आहेत प्रियंकाताई चतुर्वेदी, त्यांच्याकडे उत्तर आलं आहे. त्यांनी विचारलेलं केंद्र सरकारला की जसं ऑगस्ट 2021 मध्ये आम्ही बल्क ड्रग पार्क रोह्यासाठी मागत होतो, तसंच मेडिसिन डिव्हाइस पार्क म्हणजे आपल्या औषधांसाठी जे काही डिव्हाइस बनतात, जे काही वेगळे वेगळे प्रकार असतात, मग व्हेंटिलेटर पासून सगळं ते बनवायला आम्ही संभाजीनगरमध्ये जागा सांगितलेली. ऑरिक सिटी आहे, बिडकीन आहे, तिथे आम्ही जागा देतो तुम्हाला, तिथे तो आम्हाला प्रस्ताव बनवून द्या. प्रस्ताव गेला आपला ऑक्टोबर 2021 मध्ये. सेम जसा हा होता तसाच होता. बल्क ड्रग पार्क मध्ये जसं 60 ते 70 हजार मुलांना, 70 ते 80 हजार मुलींना रोजगार मिळणार होता, तसाच ह्या मेडिसिन डिव्हाइस पार्क मध्ये देखील तेवढीच आपली गुंतवणूक असते, तेवढ्याच सवलती असतात, तेवढीच जागा आपण देत होतो. आणि 70 ते 80 हजार विद्यार्थ्यांना असेल, तरुण तरुणींना असेल, तिथे देखील संभाजीनगरमध्ये आपल्या महाराष्ट्रातच रोजगार उपलब्ध होऊन देणार होता. पण कुठेही केंद्र सरकारकडून आम्हाला काही उत्तरच आलं नाही. वाट पाहतोय. ठीक आहे, केंद्र सरकारला आम्ही विचारलं, कारण आमच्याकडे एक तर या सरकारमध्ये कुठचा मंत्री कोण काय खातं सांभाळते कोणालाच माहिती नाहीये. आमच्याकडे एक आरोग्य मंत्री आहे तिकडचे, खेकडा. त्यांना काय वाटलं हॅफकिन हा दलाल आहे आणि त्यांनी पहिला आदेश दिला की हॅफकिन कडून औषधं घेणं बंद करा. नशीब कोविड त्यांना खेकडा नाही वाटला, तेव्हा आपले टोपे साहेब होते, तुम्ही त्यांचं काम बघितलेलं आहे. पण हा फरक जाणवत आहे की जेव्हा सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री होते तेव्हा त्यांनी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक फक्त 2 वर्षात आणली, कोविडच्या काळात आणली. आम्ही जेव्हा डॅव्हॉसला गेलो होतो तिथून 80,000 कोटीची गुंतवणूक त्यांनी 3 दिवसात आणली. आणि इथे आत्ताचे जे उद्योग मंत्री आहेत, काय नाव, काय नाव, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला पहिला, जेव्हा मी ट्विट केलं की वेदांताबद्दल तुमचं काय मत आहे, वेदांत इथून निघून गेलं, ते बोलतात मला माहिती नाही, थोडी माहिती घेऊन सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा. आता पण हसलेलो आहे, पण महाराष्ट्राला किती मोठी धोक्याची घंटा आहे विचार करा. ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यातून निघून गेलेली आहे, ज्या उद्योग मंत्र्याला माहिती नाही की 1 लाख रोजगार निर्माण करण्याची जी क्षमता आहे, असा रोजगारचा जो मोठा प्रस्ताव होता तो आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे, जो उद्योग मंत्री असं सांगतो की माहिती घेऊन सांगतो, काय हालत असेल आपल्या आत्ता राज्याची, तुम्ही जरा विचार करा. परत दुसऱ्या दिवशी मी बल्क ड्रग पार्कचा विषय घेतल्यानंतर परत तेच माहिती नाही, जरा मी विषयाची माहिती घेऊन सांगतो आणि आपण अजून एक मोठा प्रस्ताव आणू आणि मोठा प्रोजेक्ट आणू.
अहो गाजर तुम्हाला मिळालेला आहे, गाजर तुम्हाला मिळाला होता खोके सरकार बनवताना. महाराष्ट्राला गाजर देऊ नका, महाराष्ट्रात गाजर वाटपची गरज नाही. तुम्हाला कोणाला गाजर पाहिजे का? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? गाजर पाहिजे की रोजगार पाहिजे? रोजगार पाहिजे आपल्या सर्वांना. आम्हाला कोणाला गाजर नको ना चॉकलेट हवंय, आम्हाला खोके पण नको आहेत. आम्हाला ह्या महाराष्ट्राला तुम्ही ओके करून द्या, तर आणि तरच आम्ही तुम्हाला सरकार म्हणून मानू, नाहीतर आम्हाला माहिती आहे तुम्ही खोके सरकार आहात. अहो आमच्या पाठीवर 40 वार तुम्ही करून गेलेले आहात, पण ह्या महाराष्ट्राच्या तरुणांवर का वार करतात? तुम्हाला वेदांता फॉक्सकॉन निघून गेलं ते माहिती नव्हतं, बलड्रग पार्क निघून गेला ते माहिती नव्हतं. एअरबसचा जो आता प्रस्ताव आहे तो देखील आम्ही मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करत आहोत. जसा वेदांता फॉक्सकॉन आम्ही ह्याच तळेगावमध्ये आणणार होतो, जसा बलड्रग पार्क आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो, जसा मेडिसिन डिव्हाइस पार्क आम्ही संभाजीनगरमध्ये आणणार होतो, तसं एअरबस टाटासाठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. ते आमच्या नागपूरसाठी, आमच्या मिहानसाठी. आज मी इथूनच सांगत आहे, ते मुख्यमंत्री परत आले असतील तर, नाही तर तिथे असाल तर तातडीने तिथे जा आणि सांगा परत दिल्लीमध्ये की एअरबसचा तरी प्रस्ताव मान्य करा, कमीत कमी तो तरी महाराष्ट्राला द्या. कारण झालं असं आहे, जेव्हा ही शपथविधी झालेली, जेव्हा हे सरकार बनलं, आणि मी असं सांगतो हे सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, बेईमानांचं सरकार, हे कोसळणार म्हणजे कोसळणार. हे सरकार नाहीये, सर्कस आहे, सर्कस आहे. पण आज जेव्हा मी हे सांगत आहे की तुम्हाला सरकारमधून काम करत असताना माझ्या गटात कोण येते, माझ्या गटात कोण येते, ह्याला फोडू की त्याला फोडू, ह्याला फोडू की त्याला फोडू, माझ्या गटात कोण येते, माझ्या गटात कोण येते, एवढंच चाललंय. पण माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक कोण आणतंय ह्याच्यावर तुमचं लक्ष नाहीये. जेव्हा 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 तुम्ही दिल्लीला गेला, जसं मी सांगितलं, स्वतःसाठी गेलात, कधी महाराष्ट्रासाठी गेला नाहीत. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे तिथे बघितलेलं आहे माझ्या बरोबर कोण येतो, तर तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी कोण येतो तुमच्यासोबत, हा तुम्ही विचार केलेला आहे. पण ह्या महाराष्ट्राच्या तरुणांसाठी कधीच विचार नाही केला तुम्ही. आज तुम्ही बघा महिलांवर जे अत्याचार चालू आहेत, कोणी त्याच्यावर आवाज उठवायला तयार नाहीये. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही सगळे मित्रपक्ष त्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर जेव्हा उभे होतो, तेव्हा आम्ही जेव्हा ओरडायचो 50 खोके एकदम ओके, एक दोन निर्लज्ज मंत्री आम्हाला येऊन विचारतात तुम्हाला हवेत का, तुम्हाला हवेत का. बरोबर आहे, त्यांचं नाव घेण्याचं देखील मला आता गरज पण नाही आणि वाटत सुद्धा नाही. कारण एवढा निर्लज्जपणा मी बघितलंच नव्हतं या महाराष्ट्रामध्ये. जी काही आपल्या राज्याची एक वेगळी संस्कृती होती, मग राजकीय संस्कृती असेल, एक पातळी जपून आपण बोलायचो. टीका जी काय व्हायला लागली आहे, 2-3 नेत्यांनी आता जे काही टीका केली आमच्यावर, ठीक आहे, आमची बदनामी करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करा, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतात संपवण्याचा प्रयत्न करा, आम्हाला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तेवढा करा, जेवढे वार करण्याचा प्रयत्न करतात करा ना, आम्हाला काही फरक पडत नाही. 40 वार पाठीवर घेतलेले आहेत, 12 खासदारांचे वार पाठीवर घेतलेले आहेत, अजून किती वार करायचे, या जेवढे वार घ्यायचे तेवढे करा. हिंमत असती तर तुम्ही समोरून केले असते, पण तुमची हिंमत आम्हाला दिसली. आणि त्याच दिवशी दिसली जेव्हा तुम्ही सुरतेला पळून गेलात ना. जेवढी मेहनत तुम्ही तिथे पळण्यासाठी गेली होती, तेवढीच जर मेहनत आज या महाराष्ट्रात तुम्ही गुंतवणुकीसाठी केली असती ना, तर हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असती. पण आज या महाराष्ट्रामध्ये जे 40 गद्दार आहेत, कशी थैथयाट करत आहेत, कसं एक हैवान माचवलेलं सगळीकडे तुम्ही बघा. कोणीतरी एक गद्दार आमच्या दादरमध्ये, आमच्या मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक चालू असताना पिस्तूल काढलं आणि मग जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये नेलं, पोलिसांवर त्यांनी गोळ्या चालवल्या. 2 शेल त्या पोलीस स्टेशन मध्ये आहेत. हे तुमचं हिंदुत्व का, की जेव्हा आमच्या धर्माच्या मिरवणुकी असतात, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकी असतात, काहीतरी दंगा फसाद व्हावा म्हणून तुम्ही त्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये पिस्तूल चालवणं, हे तुमचं हिंदुत्व आहे? कसं चाललं हे राज्य? पण त्या आमदारावर काही कारवाई अजून झालेली नाहीये. मी परवाकडे ऐकत होतो, नाशिकमध्ये असेल किंवा कर्जतमध्ये असेल, तिकडचे जे 2-4 गद्दार आमदार आहेत, जातात कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये जातात, कितीही पैसे मागतात, तलवारी बंदुका घेऊन जातात आणि जे काही पाहिजे त्यांना करत असतात. मुख्यमंत्र्यांना सांगितलं तसं सांगतात, नाही मी त्यांना सांगतो थोडं रिझनेबल राहा आणि पुढे काम चालवा. कोणीतरी जाऊन कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टरला मारून येतं, कुठेतरी कोण दमदाटी करत असतं. हे सगळं जर तुम्ही गुंडाराज चालवलेला ना, भाईगिरी चालवली ना, ती बंद करा आणि महाराष्ट्राच्या तरुणांसाठी विचार करायला सुरू करा, तर आणि तरच तुम्हाला ही महाराष्ट्र इथे फिरू देतील. पण
हे जे काही राज्य जसं चाललेलं आहे हे काही खरं नाहीये. आज जे काही चित्र या महाराष्ट्रात आहे, जेव्हा मी वेदांताचा विषय घेतला, जेव्हा मी या बल्क ड्रग पार्कचा विषय घेतला, जेव्हा मी एअरबसचा विषय घेतला, त्याच्यानंतर मला बातमीत ऐकू आलं की आता जी MIDC मध्ये स्थगिती दिली होती हजारो कोटीच्या गुंतवणुकीला, ती स्थगिती आता उठवण्याच्या विचारात आहेत. अजून उठवलेली नाही, कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही. जे काही स्पष्टीकरण येत आहेत ते ट्विटरवर येत आहेत, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये येत आहेत, पण कुठेही अधिकृत सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. अपेक्षित काय आपल्याला? व्हॉट्सअप अपेक्षित आहे की सरकारने बोलावं की हे होय, हे बरोबर आणि हे चुकीचं आहे? काय अपेक्षित आहे तुम्हाला? सरकार. पण सरकार नाहीच आहे आपल्याकडे. जे आहे ते खोके सरकार आहे. खोके सरकार एकदम ओके आहे. आणि हेच आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की आज महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का? आज जे काही आपल्या राज्याचं चित्र बनत आहे, राजकीय असेल किंवा औद्योगिक असेल, कुठचाही उद्योग, कुठची बँक, परवा पेटीएमची कोणाची तरी बातमी आली, पण हे सगळं जे काही होतं, कुठची बँक असेल, जे काही असेल, पहिला जर विचार करायचे ते आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचे. हिम्मत बघा किती आज महाराष्ट्रात वाढत चाललेली. आणि मी त्याचं कौतुक करतो, त्या तरुणांचं कौतुक करतो, जेव्हा राज्याचे गृहमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या समोर देखील आंदोलन त्यांनी केलं की आम्हाला रोजगार द्या, आमची नोकर भरती करून घ्या. तुम्ही विचार करा ना की आज महाराष्ट्राचा तरुण एवढा हतबल झालेला आहे की समोर आंदोलन करायला लागतं, लाठी खायला लागते, आणि तरी देखील आपल्याला रोजगार मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. हे महाराष्ट्र आज, हा महाराष्ट्र तुम्हाला पटणारा आहे का? जो महाराष्ट्र अभिमानाने एकेकाळी पुढे चाललेला, मग राज्य कुठच्याही पक्षाचं असो, पण महाराष्ट्रात उद्योग यायचे तर यायचेच. महाराष्ट्रात उद्योग असेल, रोजगार असेल, ज्या महाराष्ट्राला आपण आर्थिक राजधानी समजायचो ह्या देशाची, तो महाराष्ट्रात मागे पडत चाललेला आहे. आज रोजगार आपल्याला टाटा बाय बाय करून निघून चाललेले आहेत, आणि आपण नुसतं आज ह्याचा प्रवेश माझ्या गटात झाला आणि त्याचा प्रवेश माझ्या गटात झाला हे चालू आहे. पण कुठेही ह्या महाराष्ट्रामध्ये उद्योग कुठून आले हे आपल्याला कळत नाहीये. उद्योग निघून चाललेले. आणि ह्या महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल आपल्याला, तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायला लागेल, ह्या तरुणांना एकत्र यायला लागेल. आहात का तयार? कारण ही लढाई किती दिवस चालेल, कशी चालेल आपल्याला माहिती नाही. सगळ्यांना माहिती आहे, उद्योजक पण बघत आहेत, जागतिक उद्योजक. आणि मध्ये जे बोलले होते ना हे गद्दार लोक की आमच्या क्रांतीची नोंद 33 देशांनी घेतली होती, आता दिसते कुठची नोंद घेतलेली, त्यांच्या गद्दारीची नोंद घेतलेली. उद्योग ह्या महाराष्ट्रात यायला घाबरत आहेत की उद्योग जर या महाराष्ट्रात आले तर आमच्याकडून पण खोके मागितले जातील कदाचित, हे आता घाबरायला लागलेले आहेत. वातावरण गढूळ होत चाललेलं आहे. आणि हेच वातावरण जर आपल्याला शुद्ध करायचं असेल, साफ करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, तर आपल्याला तरुण आणि तरुणींना सगळ्यांना एकत्र यायला लागेल. तयार आहात का? कारण ही लढाई मोठी असेल. निवडणूक कधी लावतील आपल्याला माहिती नाही. निवडणूक लावण्याला घाबरत आहेत. मी तर सतत सांगत आहे, चला महानगरपालिकेची तर निवडणूक घ्या, आमदारकीची निवडणूक घ्या, खासदारकीची निवडणूक घ्या. जे जे गद्दार पक्षातून निघून गेलेले आहेत ना, चला निवडणुकीला सामोरे या. जनता एकदा ठरवेल की कोण सत्य बोलत आहे. मी पण निवडणुकीला तुमच्या सोबत उतरीन. चला 41 लोकांनी निवडणूक लढूया. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. आज कालच आपण बघितलेलं आहे की उच्च न्यायालयामध्ये सन्माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे की सत्यमेव जयते, आणि तेच मी घेऊन पुढे चाललेलो आहे. या देशामध्ये सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. आणि आम्ही सत्तेसमोर झुकणार नाही. नमन करू ते सत्याला करू, पण सत्तेला नाही झुकणार. आज जसा आक्रोश मोर्चा या तळेगाव मध्ये घेतलेला आहे, ह्या पुण्याच्या आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये घेतलेला आहे, तसाच पुढचा आक्रोश मोर्चा आमचा संभाजीनगर मध्ये देखील होणार आहे. तिकडे देखील प्रश्न विचारायला की मेडिसिन डिव्हाइस पार्क तुम्ही घालवला कसा. पण आज स्थानिक खासदार तर गायबच आहेत ना, गायबच आहेत. जाऊ दे, त्यांच्याकडून अपेक्षितच नाहीये. पण मी आज तुमच्या माध्यमातून आणि ह्या सगळे जे पत्रकार बांधव भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना अपील करत आहे की जर जे काही नाट्य दुसऱ्या कुठच्या राज्यात घडलं असतं, जर गुजरात मधून असतं किंवा आंध्र प्रदेश मधून असतं की हिमाचल प्रदेश मधून असतं, असे 3 महत्वाचे प्रकल्प निघून गेले असते, 2 लाख रोजगाराची संधी निघून गेली असती, तर तिकडच्या स्थानिक उद्योग मंत्र्यांनी राजीनामा दिला असता ना? दिला असता की नसता? की जॅकेट घालून फिरले असते सगळीकडे? दिला असता राजीनामा.
आज मी तरुण तरुणींना अपील करत आहे की जिथे जिथे हे खोके सरकार येईल त्यांना नुसतं हात जोडून एवढंच विचारा की माझ्या हक्काचा रोजगार तुम्ही दुसऱ्या राज्यात पाठवला का, एवढं विचारायला उत्तर मिळालं तर मला सांगा. कारण उत्तर देणार नाहीत. खोके सरकार हे राजकारणात व्यस्त आहे, घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहे. राजकारण सुधारायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यायला लागेल. तयार आहात? नक्की. हीच तयारी घेऊन आपल्याला पुढे जायचंय. तरुणांना एकत्र बांधायला लागेल. कारण रोजगार हा आपल्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. रोजगार हा आपल्या अभिमानाचा प्रश्न आहे. आपण जेवढे शिकत असतो तसाच रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो आपण मिळवून देणार म्हणजे देणार. हीच शपथ घेऊन मी पुढे निघत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. और तरुणांचा रोजगार देशसेवा हेच आद्य कर्तव्य मानून निष्ठापूर्वक सेवा करून सासवड आणि पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी सुरू आहे गुणवत्तापूर्ण आणि उत्तम प्रतीच्या सर्वच वस्तू देणारे सैनिक वेलफेअर कॅन्टीन, तेही सामान्य जनतेसाठी विनाकार्ड, जिथे आपणास मिळेल सर्व प्रकारचा उत्तम दर्जाचा गुणवत्तापूर्ण किराणा, सर्व प्रकारची बेकरी उत्पादने, ड्रायफ्रुट्स, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट्स आणि असं बरंच काही, तेही मिलिटरी कॅन्टीनच्याच दरात, जे असेल सामान्य जनतेसाठी विनाकार्ड. तेव्हा या, पहा आणि खात्री करा. पत्ता सैनिक वेलफेअर कॅन्टीन, सासवड हिवरे रोड, शिवानी क्रिएशन समोर, सासवड. प्रोप्रायटर शरद यादव फौजी. मोबाईल 750 70 88 201 आणि 93 700 78 945.